जाग्रत प्राप्य वरान् निबोधत। नमस्कार मुलांनो, सुप्रभात. कसे आहात? छोट्या दोस्तांनो, खुश आहात ना? असायलाच हवं, कारण आज नचिकेताला भेटण्याचा दिवस. आजच्या कार्यक्रमात सुद्धा आपण खूप धमाल करणार आहोत बरं का. प्रार्थना, व्यायाम, गाणी, गोष्टी, विज्ञान प्रयोग, छान छान व्हिडिओ बघणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. कोणत्याही कार्यक्रमाची सुरुवात आपण ओंकाराने करतो. ओंकाराने केली की आपल्याला प्रसन्न वाटतं आणि ओंकाराने परमेश्वराला आपण नमस्कार करतो. कार्यात यश मिळतं. चला तर मग 3 ओंकार आणि प्रार्थना. 3 ओंकार आणि प्रार्थना. नमस्कार करायचा आहे. ओम सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांती शांती शांती. मुलांनो, तुम्ही जी आत्ता प्रार्थना केली ना, त्याचा अर्थ माहीत आहे का तुम्हाला? नाही ना? मी आज तो अर्थ सांगणार आहे. ही प्रार्थना गुरु शिष्य म्हणजे टीचर आणि स्टुडंट या दोघांच्या रक्षणासाठी केलेली ही प्रार्थना आहे. दोघांचे म्हणजे गुरु आणि शिष्याचे रक्षण कर. दोघांचे समान पोषण कर. दोघांनी एकत्र आपल्या शरीरातील ऊर्जेने किंवा शक्तीने एकत्र काम करावे. दोघांनी मिळवलेल्या ज्ञानाचा उपयोग चांगल्या कार्यासाठी होवो आणि दोघांमध्ये द्वेषभावना नसावी, असा त्याचा अर्थ आहे बरं का. कोणतीही प्रार्थना आपण म्हणताना त्याचा अर्थ हा आपल्याला कळला तर ती आपण अधिक चांगल्या तऱ्हेने म्हणू शकतो. मुलांनो, प्रार्थना झाली. आता आपलं शरीर हे सशक्त आणि बलवान व्हावं हे तुम्हाला वाटतं की नाही? मग त्यासाठी काय करायला हवं? अर्थातच नियमित व्यायाम. म्हणून याआधी तुम्ही शिथिलीकरण आणि सूर्यनमस्कार यांचे व्हिडिओ पाहिले आहेत. आज तेच आपण पाहूया व व्यायाम करूया, म्हणजे तुमचा छान सराव होईल. चला तर मग शिथिलीकरण आणि सूर्यनमस्कार. 3 ओंकार आणि प्रार्थना झाल्यानंतर आता सगळ्यांनी उठून उभं राहायचं आहे. आता आपण सगळेजण शिथिलीकरणाचे व्यायाम करणार आहोत. शिथिलीकरणाचे व्यायाम म्हणजे काय? तर पायापासून डोक्यापर्यंत संपूर्ण शरीरामध्ये असणारी हाडं आणि असणारे स्नायू यांना व्यायाम देणे. आणि आता शिथिलीकरणाचे व्यायाम केल्यामुळे काय बरं होतं? शिथिलीकरणाचे व्यायाम केल्यामुळे आपलं संपूर्ण शरीर शिथिल होतं आणि आपल्याला सूर्यनमस्कार आणि आसनांचा अभ्यास करायला सोपं जातं. चला तर मग आपण सुरू करूया शिथिलीकरणाचे व्यायाम. पहिल्यांदा आपण जॉगिंग करणार आहोत. स्लो जॉगिंग. बॅकवर्ड जॉगिंग. फॉरवर्ड जॉगिंग. पाय शक्य होतील तितके वर उचलायचे आहे. साइड जॉगिंग.
रिलॅक्स. दोन्ही हात गुडघ्यांवर ठेवा. पाठीमधून थोडंसं पुढे झुका. नाकाने श्वास घेऊन तोंडाने सोडा. तोंडाने आवाज करायचा आहे श्वास सोडताना. डोळे उघडे ठेवायचे आहेत. रिलॅक्स. सरळ उभे राहा. अँकल स्ट्रेच. पूर्ण पायापासून आपलं शरीर वर उचलायचं आहे. घोटे वर उचलायचे आहेत आणि आपली पायांची बोटं जमिनीवरच टेकलेली. दोन्ही हात पुढे, खाली, परत वर, परत खाली, परत वर, परत खाली, परत वर, परत खाली, परत वर, परत खाली, परत वर. रिलॅक्स. आता पायापासून गुडघ्यापर्यंत येऊया. कमरेतनं थोडं खाली वाकायचं आहे. गुडघ्यांवर दोन्ही हात ठेवायचे आहेत. नी रोटेशन करणार आहोत. गुडघे गोल फिरवणार आहोत. क्लॉकवाईज, अँटी क्लॉकवाईज, क्लॉकवाईज, अँटी क्लॉकवाईज. 5 वेळा क्लॉकवाईज फिरवा. 5 वेळा अँटी क्लॉकवाईज फिरवा. असंच गुडघे पुढे मागे फिरवा. गुडघे पुढे मागे, पुढे मागे, पुढे मागे, पुढे मागे. रिलॅक्स. सरळ उभे राहा. आता आपण गुडघ्यांपासून कमरेपाशी येऊया. चला, पायातलं अंतर वाढवा. साईड बेंडिंग, कमरेचे व्यायाम करणार आहोत. दोन्ही हात खांद्याच्या रेषेत सरळ. एकदा उजव्या बाजूला बेंड करा. एकदा डाव्या बाजूला बेंड करा. एकदा उजव्या बाजूला बेंड करा. एकदा डाव्या बाजूला बेंड करा. रिलॅक्स. सरळ उभे राहा. पायातलं अंतर थोडं अजून वाढवा. बॅकवर्ड फॉरवर्ड बेंडिंग करा. असं 5 ते 6 वेळा केल्यानंतर परत सरळ उभे राहा. दोन्ही पाय जवळ आणा. पायातलं अंतर थोडंसं जास्तच ठेवायचं आहे. आणि आता कमरेचा तिसरा एक्सरसाइज करूया. ट्विस्टिंग. दोन्हीही हात. कमरेचा तिसरा व्यायाम ट्विस्टिंग करणार आहोत. दोन्हीही हात सरळ रेषेत आणू. कमरेतून आपलं शरीर मागे वळवायचं आहे आणि परत पुढे आणायचं आहे. मागे वळवायचं आहे आणि परत पुढे आणायचं आहे. दोन्हीही बाजूला. उजवीकडून डावीकडे, डावीकडून उजवीकडे. सुंदर. व्हेरी गुड. रिलॅक्स. 5 ते 6 वेळा ही एक्सरसाइज केल्यानंतर रिलॅक्स व्हायचं. आता कमरेपासून वरच्या भागाकडे वळूया. खांद्यांपाशी येऊया. आपले दोन्हीही हात खांद्यांवर ठेवा. आता आपण संपूर्ण दोन्हीही खांदे गोल फिरवणार आहोत. शोल्डर रोटेशन करणार आहोत. 1 2 3 4 5. आता खांदे उलट्या दिशेने फिरवा. अँटी क्लॉकवाईज. 1 2 3 4
5. रिलॅक्स. दोन्हीही हात खाली. आता खांद्यांपासून वरच्या भागाकडे वळूया. मानेपाशी येऊया. मानेची एक्सरसाइज करूया. पायातलं अंतर थोडं कमी करा. दोन्हीही हातांची मागे जाऊन एकमेकांना हात पकडायचे आहेत आणि मानेची एक्सरसाइज करणार आहोत. पहिल्यांदा मान पुढे मागे पुढे मागे. सावकाश, हळूवार, स्लोली. मानेचे स्नायू नाजूक असतात, त्यांना हळूवार एक्सरसाइज द्या. कोणत्याही प्रकारची घाई मानेच्या स्नायूंबरोबर करू नका. रिलॅक्स. अशीच मान उजवीकडून डावीकडे, डावीकडून उजवीकडे, राईट टू लेफ्ट, लेफ्ट टू राईट, स्लोली, हळूवार. व्हेरी गुड. रिलॅक्स. परत मान मध्ये आणायची आणि संपूर्ण रोटेशन करायचं. पूर्ण मान गोल फिरवा. क्लॉकवाईज, अँटी क्लॉकवाईज. 3 टाइम क्लॉकवाईज, 3 टाइम अँटी क्लॉकवाईज. रिलॅक्स. खाली बसा. पाय पसरा. हात सैल सोडा. रिलॅक्स व्हा. मान सैल सोडा. आता आपण बसून करायचे शिथिलीकरणाचे व्यायाम करणार आहोत. द्विपाद जानु शीर्षासन क्रिया. आपले दोन्हीही हात फिरवून आपल्या पायांच्या बोटांना स्पर्श करायचे आहे आणि गुडघ्यांना डोकं टेकलं पाहिजे असं. जितकं जमेल तितकंच डोकं खाली न्यायचं आहे. पूर्ण डोकं खाली जात नसेल तर शरीराबरोबर जबरदस्ती करू नका. रिलॅक्स. रिलॅक्स. चक्की चालन क्रिया. दोन्हीही हात एकमेकांमध्ये गुंफून समोर ठेवायचे. ताठ आणि गोल गोल चक्की आपण जसं चालवतो तसं आपलं शरीर गोल फिरवायचं. जितकं होईल तितकं पुढे या, जितकं होईल तितकं मागे जा. व्हेरी गुड. अँटी क्लॉकवाईज करा. अँटी क्लॉकवाईज करा. रिलॅक्स. रिलॅक्स. बटरफ्लाय. दोन्हीही पाय जवळ आणा. पायाचे पंजे एकमेकांना जोडा. दोन्हीही पायांना हाताने घट्ट धरून दोन्हीही मांड्या फुलपाखराच्या पंखांसारख्या हलवा. हा एक्सरसाइज जास्तीत जास्त वेळ करता येईल तितका वेळ करायचा आहे.
रिलॅक्स, विश्रांती. आता आपले दोन्हीही हात. आता आपल्याला व्याघ्रताण करायचा आहे. त्यासाठी एक एक गुडघा दुमडून वज्रासनामध्ये बसा. आपल्या दोन्हीही गुडघ्यांमध्ये हात आणि कोपर इतकं अंतर घ्यायचं आहे. तितकंच अंतर मागच्या पावलांमध्ये घ्यायचं आहे. ओणवं व्हायचं आहे. आता श्वास घे, पाठ खाली, मान वर. श्वास सोडत पाठ फुगवा, मान खाली. श्वास घेत पाठ खाली, मान वर करा. श्वास सोडत पाठ फुगवा, मान खाली. रिलॅक्स. आपले बटक्स आपल्या पावलांवर ठेवत ठेवत सावकाश खाली या. दोन्ही हात एकमेकांना जुळवा आणि त्याच्यावर डोकं ठेवा. ही आहे रिलॅक्स पोझिशन. तर आता आपण सूर्यनमस्कार शिकणार आहोत. सूर्यनमस्कार हा एक सर्वांगीण व्यायाम प्रकार असून तो आपण 12 अंकांमध्ये करतो. तर आता 12 अंकांमध्ये घालायचा हा सूर्यनमस्कार मी तुम्हाला 3-3-3 अशा अंकांमध्ये घालून दाखवणार आहे आणि त्यानंतर आपण अख्खा सूर्यनमस्कार एकत्रपणे घालणार आहोत. तर सर्वप्रथम आपली सूर्यनमस्काराची स्थिती. ताठ उभं राहायचंय, पाय जुळवायचे आणि आपल्या चवड्यांमध्ये थोडंसं अंतर. हाताची नमस्कार मुद्रा आणि आपली कोपरं जमिनीला समांतर. हाताचा नमस्कार बरोबर छातीच्या मध्यभागी. पाठ ताठ, नजर समोर आणि मान ताठ. ही झाली आपली सूर्यनमस्काराची स्थिती. ह्याच्यामध्ये सगळ्यात पहिला अंक एकम. श्वास घेत दोन्ही हात जास्तीत जास्त वर खेचायचे, वर ताणून घ्यायचे आणि वरनं मागे वळायचे. म्हणजेच असं एकम. श्वास घेत जास्तीत जास्त वर जायचे आणि वरनं मागे. वर गेलेलं असताना हाताची कोपरं अगदी ताठ आणि सरळ ठेवायचेत. द्वी. आपण श्वास घेत वर गेलो होतो, आता श्वास सोडत हळूहळू खाली वाकायचे. पाठ ताठ, गुडघे ताठ, हाताची कोपरं सरळ. श्वास सोडत हळूहळू हळूहळू हळू खाली वाकायचे आणि आपले दोन्ही हात आपल्या दोन्ही पायांच्या बरोबर बाजूला ठेवायचे. आपलं डोकं जमिनीच्या दिशेने खाली सोडून द्यायचंय आणि श्वास सोडत अजून खाली जायचा प्रयत्न करायचा आहे. आणि त्रिणी. आपला उजवा पाय जास्तीत जास्त मागे खेचून घ्यायचा आहे, गुडघा जमिनीवर टेकवायचा आहे, नजर समोर, दोन्ही हात सरळ रेषेमध्ये, हाताच्या मध्ये पाय आणि ह्या स्थितीत थांबायचं आहे. तर आता आपण एकम, द्वि, त्रिणी म्हणजेच 1, 2, 3 अशा 3 स्थिती बघितल्या. ह्याच्या पुढच्या स्थिती आता आपण परत एकदा बघूया. एकम, श्वास घेत हात वरती. द्वि, श्वास सोडत हात खाली. त्रिणी, उजवा पाय मागे, नजर समोर. आणि आता चत्वारी. ह्याच पायाच्या मागच्या पायाच्या बरोबर बाजूला दुसरा पाय ठेवायचा आहे, नजर समोर. आपल्या शरीराचा संपूर्ण भार आपल्या खांद्यावरती, कोपरं सरळ, पाठ ताठ आणि समोर बघायचंय. शरीराच्या ह्या भागावरती प्रचंड ताण येईल, त्यानेच त्याचा व्यायाम होणार आहे. पंच. आपले गुडघे जमिनीवर टेकवायचे,
आणि श्वास घेत हळूहळू मागे जायचंय आणि श्वास सोडत आपलं कपाळ आणि नाक जमिनीवर टेकवायचंय. ही विश्रांतीची स्थिती आहे, त्यामुळे शरीराच्या कुठल्याही अवयवावरती, कुठच्याही भागावरती अजिबात ताण आलेला नाहीये. या स्थितीमध्ये आरामात बसायचंय. आणि आता षड, श्वास घेत हळूहळू वरती यायचंय आणि श्वास सोडत हळूहळू खाली जायचंय. आपलं कपाळ, आपलं नाक, छाती, दोन्ही हात, दोन्ही गुडघे आणि दोन्ही चवडे जमिनीवर टेकवायचे. पोट आणि कंबर जमिनीपासून वरती. आपल्या शरीराचे 8 भाग जमिनीवर टेकले म्हणून याला अष्टांग आसन असंही म्हणतात. तर आता आपण 1 2 3 4 5 6 अशा 6 स्थिती बघितल्या. आता ह्याच्या पुढच्या परत 3 स्थिती आता बघूया आपण. 1 श्वास घेत हात वरती, 2 श्वास सोडत पाठ ताठ आणि हात हळूहळू खाली, 3 उजवा पाय मागे नजर समोर, 4 शरीर पूर्ण सरळ घसरगुंडीसारखं, 5 श्वास घेत हळूहळू मागे जायचंय, कपाळ नाक जमिनीवरती, विश्रांतीची स्थिती, 6 श्वास सोडत हळूहळू पुढे यायचंय, कपाळ नाक छाती दोन्ही हात दोन्ही गुडघे दोन्ही चवडे जमिनीवर टेकलेले, 7 श्वास घेत हळूहळू वरती यायचंय आणि जास्तीत जास्त वरती बघायचा प्रयत्न करायचा आहे, वरनं मागे जायचा प्रयत्न करायचा आहे, चवडे जमिनीवर टेकलेले, तळहात जमिनीवरती आणि गुडघे जमिनीपासून वर उचलायचे. 8 उष्ट्रासन, टाचा जमिनीवर टेकवायचा प्रयत्न करायचा आहे, गुडघे ताठ ठेवायचे, हाताची कोपरं ताठ ठेवायची आणि आपली नजर आपल्या चवड्यांच्या दिशेने ठेवायची. आणि आता 9 म्हणजे 9 परत पंचची स्थिती, विश्रांतीची स्थिती. जास्तीत जास्त श्वसन करत राहायचंय. ही विश्रांतीची स्थिती आहे. आता आपण 1 2 3 4 5 6 7 8 9 पर्यंत सूर्यनमस्काराच्या स्थिती बघितल्या. आता शेवटच्या 3 स्थिती आपण परत पहिल्यापासून सुरुवात करू आणि शेवटच्या 3 स्थिती कशा करायच्या त्या परत एकदा बघूया. 1 श्वास घे जास्तीत जास्त वरती, 2 श्वास सोडत हळूहळू खाली, 3 उजवा पाय मागे गुडघा जमिनीवर टेकवायचा, नजर समोर, 4 घसरगुंडीसारखी स्थिती, 5 श्वास घेत मागे जायचे, श्वास सोडत कपाळ जमिनीवरती, विश्रांतीची स्थिती, 6 अष्टांग आसन, 7 भुजंगासन, जास्तीत जास्त वर जायचंय, गुडघे जमिनीपासून वरती, चवडे आणि तळहातावरती संपूर्ण शरीराचा भार, 8 टाचा जमिनीवर टेकवायचा प्रयत्न करायचा, 9 परत विश्रांतीची स्थिती, श्वास घेत मागे जायचंय, श्वास सोडत कपाळ जमिनीवर, 10
आता दश, श्वास घेत हळूहळू पुढे यायचंय. उजवा पाय उचलून दोन्ही हातांच्या बरोबर मध्ये ठेवायचा आहे. हाताची आणि पायाची बोटं एका सरळ रेषेमध्ये नजर समोर. ही स्थिती परत त्रिणी सारखीच आहे. फक्त त्रिणीला आपण उजवा पाय मागे घेतला होता. आता आपण उजवा पाय पुढे घेणार आहोत, म्हणजे दोन्ही पायांवरती समान ताण येतो. एकादश, ही परत द्विसारखी स्थिती आहे. पायाचे गुडघे ताठ, डोकं जमिनीकडे, कपाळ गुडघ्यांना लावायचा प्रयत्न करायचा आहे आणि दोन्ही हात आपल्या पायांच्या बाजूला ठेवायचे. जास्तीत जास्त खाली जायचा प्रयत्न करायचा आहे. आणि शेवटची स्थिती द्वादश, श्वास घेत घेत हात ताठ ठेवून हळूहळू वर यायचंय आणि परत नमस्कार मुद्रा. आता आपण स्टेप बाय स्टेप जसा सूर्यनमस्कार बघितला तसाच आता आपण एक अखंड सूर्यनमस्कार एकत्रपणे करूया. पण त्याआधी सूर्यनमस्काराचा एक बीज मंत्र आहे. ईशावास्य उपनिषद म्हणजे सगळ्यात पहिला जो उपनिषद आहे त्याच्यामधील हा 15वा श्लोक. हा आपण सूर्यनमस्काराचा मंत्र म्हणून सूर्यनमस्कार करायच्या आधी नेहमी सूर्याची प्रार्थना म्हणून आपण हा मंत्र म्हणतो. तर तो मंत्र मी म्हणेन आणि त्यानंतर आपण अखंड सूर्यनमस्कार करणार आहोत. हिरण्मयेन पात्रेण सत्यस्यापिहितं मुखं तत्त्वं पूषण अपावृणु सत्यधर्माय दृष्टये. ओम ह्रां मित्राय नमः. एकम, श्वास घे, दोन्ही हात वरती, जास्तीत जास्त वर ताणून घ्यायचे आणि मागे. द्वी, पाठीचा कणा ताठ, कोपरं ताठ, गुडघे सरळ, श्वास सोडत हळूहळू खाली. त्रिणी, उजवा पाय मागे, डावा पाय दोन्ही हातांच्या मध्ये, नजर समोर. चत्वारी, घसरगुंडीसारखी स्थिती, पायांचे चवडे आणि तळहात याच्यावरती संपूर्ण शरीराचा भार तोलून धरायचा. पंच, गुडघे टेकवायचे, श्वास घेत मागे जायचे आणि श्वास सोडत कपाळ जमिनीवरती. विश्रांतीची स्थिती, आरामात दीर्घ श्वास प्रश्वास करत राहायचा. क्षण, श्वास घेत पुढे यायचे आणि संपूर्ण श्वास सोडून कपाळ जमिनीवर टेकवायचंय. कपाळ, नाक, छाती, दोन्ही तळहात, दोन्ही गुडघे आणि दोन्ही चवडे जमिनीवरती. कंबर जमिनीपासून वर उचलून धरायची. सप्त, श्वास घेत हळूहळू वरती यायचे. पायाचे गुडघे जमिनीपासून वरती, चवडे आणि तळहातावरती शरीराचा संपूर्ण भार. अष्ट, आपल्या पायाच्या चवड्यांकडे बघायचा प्रयत्न करायचा आहे. टाचा जमिनीवर टेकवायचा प्रयत्न करायचा. नव, श्वास घे थोडस पुढे आणि श्वास सोडत परत विश्रांतीची स्थिती. दश, दोन्ही हातांच्या मध्ये उजवा पाय, नजर समोर.
एकादश, परत द्विसारखी स्थिती. जास्तीत जास्त खाली झुकायचं आहे. गुडघे ताठ. हाताची बोटं पायाच्या बरोबर बाजूला. आणि द्वादश, श्वास घेत हळूहळू वरती यायचंय आणि परत नमस्कार मुद्रा. घरात बसून अगदी कंटाळा आलाय ना? पण काही काळजी करू नका, आम्ही तुमचं घरातच छानपैकी मनोरंजन करणार आहोत. आज आम्ही तुम्हाला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणमधील निसर्गातील सुंदर पक्षी आणि प्राणी दाखवणार आहोत. तेथील निसर्ग सौंदर्य कसं असतं ते पण दाखवणार आहोत. आणि ते पाहून तुम्हाला खूप छान वाटेल आणि तुम्ही खुश व्हाल. चला तर मग हा व्हिडिओ पाहूया. गोल्डन लॉकडाऊन मेमरीज ऑफ मालवण. आज मालवणात येऊन जवळजवळ 90 दिवस पूर्ण झाले. बघता बघता लॉकडाऊनची 5वी साखळीही संपली. 90 दिवस सलग मालवणात. विश्वास बसत नाहीये ना? महापुरुषाचा संकेत असावा तसे आम्ही 19 मार्चला मालवणला येतो काय आणि या लॉकडाऊनमध्ये अडकतो काय? काय दिलं या लॉकडाऊनने आम्हाला, असं जर कोणी विचारलं तर शब्द अपुरे पडतील. इथे बरेच दिवस राहावं लागणार असा अंदाज आल्यावर हेमंत व सलोनीला तर पर्वणीच झाली. सगळे कॅमेरे व लेन्सेस बाहेर आल्या. एक नवीन दिनश्चर्या चालू झाली. अनेक फळझाडं, फुलझाडांनी समृद्ध असं आमचं परडं आणि त्यात असंख्य पक्ष्यांचा स्वैरसंचार, अथक किलबिल व पानांची गोड सळसळ हे सर्व हेमंतला खुणावत होतं. अनेक वर्षापासूनची निसर्गाच्या सानिध्यात राहून आपली कला व आवड जोपासण्याची सुवर्ण संधीच जणू त्याला मिळाली आणि हेमंतने त्याचं अक्षरशः सोनं केलं. दिवसभर पक्ष्यांचे विविध मूड्स टिपणं, माहिती गोळा करणं, त्यांचा अभ्यास करणं आणि त्या फोटोंवर प्रयोग करणं, यात त्याचे दिवस अलगद पुढे सरकत होते. या पक्ष्यांचीही एक गंमत असते बरं का. आपल्यासारखीच त्यांचीही एक दिनश्चर्या असते. ह्यांचा दिवस सूर्योदयापूर्वी साधारण 4:30लाच सुरू होतो. पहिली भुपाळी म्हणत रेड विस्कर्ड आणि रेड वेंटेड बुलबुल मॅकपाय रॉबिनसोबत परड्यातील सर्वांना जागा करायचं काम करतात. जसा क्षितिजावर सूर्य वर येऊ लागतो, भारद्वाजाची जोडी आपलं खाणं शोधायच्या कामाला लागते. त्या पाठोपाठ गोड आवाजात कोकिळ गाऊ लागतो आणि इतर पक्ष्यांना जागं करायचं काम आपल्या आवाजाने करतो तो पांढऱ्या छातीचा किंगफिशर. उठल्या उठल्या पर्पल आणि विगर्ड्स सनबर्ड अंघोळीसाठी पाण्याच्या शोधात लगबग करू लागतात. पाण्याच्या भरून वाहणाऱ्या टाकीचं पाणी त्यांच्यासाठी जणू पर्वणीच असते. सूर्य जसजसा वर चढतो, आपले कॉमन आयोरा व इंडियन येल्लो टीट या किलबिलाच्या कोरसमध्ये सामील होतात. दुपारच्या कडक उन्हात मात्र छोट्या पक्ष्यांची किलबिल जरा थंडावते आणि आभाळात घारी आणि समुद्र गरुड घिरट्या मारताना दिसतात. आता वेळ असते ती पांढऱ्या गालाच्या बार्बेटची. तो त्याचा वेगळाच सुरीला शो चालू करतो. यावेळी टिकल्स ब्लू फ्लायकॅचर मात्र जमिनीवरील किडे पकडण्यात गर्क असतो. इंडियन पिट्टा म्हणजेच आपला नवरंगही पानापानांमधून खाणं शोधत फिरतो. ह्याच्यासोबत दिसतात ते कॉपरस्मिथ बार्बेट व ब्लॅक हुडेड ओरिओल. आपला लाडका नारिंगी मिनीवॅट मात्र रोजप्रमाणेच काचेमधल्या स्वतःच्याच प्रतिबिंबाशी झगडताना दिसतो. सूर्य पश्चिमेकडे उतरला की परड्यातल्या पायवाटेवरील मातीत दंगा करून दाढी टिपायला ग्रीन बीटर येतो आणि त्याला साथ द्यायला येतात त्या आपल्या चिमुकल्या मुनिया. चेस्टनट बीटर मात्र इलेक्ट्रिक वायरवर बसून फुलपाखरं व किडे खाताना दिसतो. आपल्या सोनपाठी सुताराची जोडी कुठेतरी बसून टॉकटॉक करत असते. ह्यांचा हा आवाज मलबारी धनेशच्या आवाजाने झाकळून जातो. त्यातच इंडियन ग्रे धनेशचाही परड्याचा सर्वे चालूच असतो.
सूर्यास्ताच्या पार्श्वभूमीवर एशियन ओपनबिल पक्ष्यांची साखळी आकाशातून आपल्या घरट्यांच्या दिशेने झेपावताना दिसते. दिवसाचा शेवट पाणकोंबड्यांच्या कुवा कुवा अशा कर्कश आवाजाने होतो. आम्ही मालवणात आलो तेव्हा काटेसावरी लाल चुटूक फुलांनी बहरली होती. ही फुलं अनेक कीटक आणि पक्ष्यांना आकर्षित करतात. ॲशिड रॉंगो व रुफर्स स्ट्रिपाय तेव्हा सतत या फुलांवर दिसत होते, पण फुलांचा बहर ओसरला आणि यांची जागा इतर पक्ष्यांनी घेतली. एशियन पॅराडाईज फ्लायकॅचर, व्हाईट थ्रोटेड आणि व्हाईट स्पॉटेड फॅन्टेल यांनी पावसाची चाहूल लागताच काढता पाय घेतला. जसजसे आबाळात ढग जमू लागले, चातक व कोकिळ आपापले सूर जमवू लागले. ह्या सर्व नेहमी दिसणाऱ्या पक्ष्यांव्यतिरिक्त आम्ही या लॉकडाऊनच्या काळात काही अनोळखी आणि आगंतुक पक्षीही पाहिले. जेकोबिन कुक्कू, ग्रे बेलिड कुक्कू, ब्लू फेस्ड मालकुआ, इंडियन स्कॉप्स आऊल, रुफर्स वुडपेकर, ब्लॅक हेडेड कुक्कू श्राईक हे पाहुणे त्यातलेच काही. सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे फक्त आमच्या परड्यात जवळजवळ 70च्या वरती पक्ष्यांच्या प्रजाती आम्हाला बघायला मिळाल्या. हेमंत पक्ष्यांच्या विश्वात गर्क असताना सलोनीची ही परिस्थिती काही वेगळी नव्हती. तिचे लक्ष मात्र आपल्या निसर्गात दिसणाऱ्या आणि निसर्गाशी मिळत्या जुळत्या रंगछटा असणाऱ्या छोट्या कीटकांवर होते. हे केमोफ्लेज कीटक ती कसे काय शोधून काढते हे एक गूढच आहे. तिला मिळालेल्या काही स्पायडर प्रजातींमध्ये होते ते हंट्समन स्पायडर, क्रॅब स्पायडर, वुल्फ स्पायडर, लिंक्स स्पायडर, जम्पिंग स्पायडर आणि अँट मिमिकिंग स्पायडर. मालवणातील वाढत्या वास्तव्याने सलोनीला परड्यात मुक्त फिरण्याची संधी दिली आणि तिने त्याचा पुरेपूर उपयोग केला. टोळांच्या प्रजातीमधील मॅन्टस हा तिच्या आवडत्या कीटकांमधील एक. त्यांच्या निसर्गात मिसळून जाणाऱ्या रंग व ठेवणीमुळे तो दिसणं म्हणजे एक दिव्य असतं. त्यातूनही सलोनीने एशियन ग्रेट मॅन्टिस, प्रेइंग मॅन्टिस, बार्क मॅन्टिस आणि व्हायोलिन मॅन्टिस शोधून काढलेच. व्हायोलिन मॅन्टिस हा त्यातील एक अद्भुत चमत्कारच म्हणावा लागेल. झाडांच्या पातळ काडीसारखा तो त्या झाडातच जणू मिसळून जातो. पाऊस जवळ येताच हे सारे छोटे सैनिक पानाखाली दडून बसतात. त्यातच मग आनंदाने ओरडणारे बेडूक बाहेर पडू लागतात. इंडियन ट्री फ्रॉग, बुल फ्रॉग, फँगॉइड फ्रॉग असे काही बेडूक आम्हाला दिसले. बेडूक म्हटलं की ते ज्यांचे भक्ष्य आहे ते सापही आलेच. आमच्या परड्यात मुंगुसाची एक जोडी आहे, त्यामुळे साप तसे फार नाही. पण त्यातूनही सलोनीच्या नजरेतून विषारी रसल्स वायपर आणि बिनविषारी कॉमन सँड बोआ व बफ स्ट्राइप्ड किलबॅक सुटले नाहीत. आमच्या परड्यात ह्या व्यतिरिक्त अजूनही अनेक कीटक आसरा घेऊन आहेत. अनेक सरडे तसेच बॉम्बे लीफ टो गेको हे त्यातलेच. हे सारे उद्योग दिवसभर केल्यावर सलोनीची रात्रीची सफारी सुरू होत असे. ती म्हणजे पिकलेले काजू खाण्यासाठी येणारे एशियन पाम सिवेट, ज्याला आपण इकडे कांडेचोरी म्हणतो. रोज दिसणाऱ्या कांडेचोराच्या मागावर जाण्याचे जणू तिला वेडच लागले होते. या साऱ्याबरोबर लॉकडाऊन जरा शिथिल झाले आणि हेमंत तारकर्लीच्या खाडीत आणि फॉक्स आयलंडवर गेला. आणि आश्चर्य म्हणजे मालवणात ऑटर्स म्हणजे ज्याला आपण उदमांजर म्हणतो व गोल्डन जॅकॉल तसेच फ्लाइंग फॉक्स जी एक वटवाघळाची प्रजाती आहे त्याला पाहायला मिळाली. अशी ही निसर्गाच्या सोनेरी आठवणींची शिदोरी घेऊन आम्ही मुंबईला निघालो आहोत. लॉकडाऊन आम्हाला असा पावेल असं आम्हाला कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं. आपल्या आजूबाजूला अनेक गोष्टी घडत असतात. निसर्गामध्ये गोष्टी वेगवेगळ्या दिसतात. घरामध्ये सुद्धा बऱ्याच वेळेला अनेक गोष्टी आपल्याला दिसतात. पण त्याच्याबद्दल आपल्याला कधी कुतूहल किंवा क्युरिओसिटी वाटली आहे का? नाही ना. आपण ती बघतो गोष्ट आणि तिथेच सोडून देतो. पण मुलांनो, आपल्या मनामध्ये का ती गोष्ट का झाली
हा प्रश्न निर्माण झाला पाहिजे आणि त्याचं उत्तर शोधण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे, तरच आपल्या ज्ञानामध्ये भर पडेल. आता हा छोटा दोस्त बघा, त्याला कशी क्युरिऑसिटी आहे पावसाबद्दल आणि तो काय आपल्या आजोबांना प्रश्न विचारतोय, बघूया आपण या व्हिडिओमधून. नमस्कार. विवेकानंद केंद्र कन्याकुमारीच्या शाखा डोंबिवलीतर्फे आपण नचिकेता हा 5वी ते 7वीच्या मुलांसाठी संस्कार वर्ग सुरू केला आहे. आणि ह्या कार्यक्रमामध्ये आपण आजपासून सुरू करतो आहोत एक नवीन उपक्रम. त्याला म्हणतो आपण कुतूहल. कुतूहल म्हणजे क्युरिऑसिटी, कुतूहल म्हणजे जिज्ञासा, जाणून घ्यायची इच्छा. आपल्या आसपास जे पण घडतं, नैसर्गिक प्राकृतिक जे काही असतं, त्या सगळ्याचा मागचं सायन्स किंवा तत्व ओळखायचं. तर अशा या कुतूहल कार्यक्रमाचा विवेकानंद स्वामीजींशी काय संबंध आहे? तर स्वामीजींचं नेहमी म्हणणं होतं की पाश्चिमात्य देशांमध्ये जे विज्ञान आणि तकनीक आहे, सायन्स अँड टेक्नॉलॉजी, त्याचा समन्वय भारताच्या अध्यात्म, हिंदू सनातन पद्धती आणि आपल्या वेद पुराणांमध्ये जे एवढं ज्ञान भरलेलं आहे, त्या दोघांचं जर का समन्वय केलं गेलं तर आपण एक चांगल्या विश्वाची कल्पना पूर्ण करू शकतो. तर अशा या विचाराने आपण हा कार्यक्रम सुरू केला आहे. कारण कुतूहल ही प्रगतीची किंवा माणसाची जाणून घेण्याच्या प्रवृत्तीची पहिली पायरी आहे. आपल्या या कुतूहल मध्ये 2 पात्र आहेत. एक तर आहे छोटा मुलगा तुमच्यासारखा 5वी शिकतो आणि त्याचं नाव आहे ज्ञानेश या ज्ञानोबा. घरात सगळे त्याला ज्ञानोबा म्हणतात. आणि थोड्याच दिवसापूर्वी त्याच्या घरातून 5 मिनिटाच्या अंतरावर त्याचे आजोबा राहायला आले आहेत. आणि आजोबा म्हणजे मोठे भारी आहे. कारण अमेरिकेत आणि UK मध्ये बरेच वर्ष काढून सायंटिफिक इन्स्टिट्यूट्स मध्ये काम करून ते आता सेवानिवृत्त झाले आहे आणि वयाच्या 75वी गाठली आहे. आणखी आता ते डोंबिवलीत राहायला आले आहे. त्यांच्या येण्यामुळे आई वडील आणि शेजारी पाजारी ज्ञानूच्या आसपासचे सगळे खुश झाले आहे. का? कारण ज्ञानेश सतत सगळ्यांना प्रश्न विचारत असतो. त्याच्या मनात प्रश्न, नवीन नवीन प्रयोग करायचे खूप 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 सारखे काही ना काही चालू असतं. आणि मोठ्यांकडे वेळ नसतो. लॉकडाऊन आहे तरी वर्क फ्रॉम होम चालू आहे सगळ्यांचं आणि घरची कामं पण चालू आहे. मग अशामध्ये काय करायचं? मग अशामध्ये सरळ ते ज्ञानूला म्हणतात जा आजोबांकडे. आणि मग आजोबांकडे ज्ञानू रोज जाऊन सगळे प्रश्न विचारतो आणि नवीन नवीन प्रयोग करतात. आजोबा त्याला नवीन नवीन आयडियाज पण देतात. तर दोघांची चांगली गट्टी जमली आहे. असेच आजोबा वाट बघत होते एक दिवशी सकाळपासून की अजून आपला ज्ञानेश आला कसा नाही, हा ज्ञानेश कुठे राहिला. कारण त्या दिवशी थोडा पाऊस पण पडत होता. बराच वेळ वाट बघितल्यावर त्यांनी बाल्कनीतून बघितलं की ज्ञानेश येतो आहे ओला चिंब. दार उघडून ते त्याला म्हणाले, अरे हा घे टॉवेल आणि आपलं डोकं खसा खसा पूस. पण एवढा ओला कसा झाला तू? छत्री घेऊन नाही का यायचं? ज्ञानेश म्हणाला, आजोबा मी एक प्रयोग करत होतो. काय प्रयोग करत होता बाळा तू? हो आजोबा, माझ्या मित्रांनी शर्यत लावली होती. तो म्हणाला त्याचे अमेरिकातले काका म्हणतात की पावसामध्ये भिजत जाण्यापेक्षा चालत गेलो तर आपण कमी भिजतो. खरं आहे का आजोबा हे? अरे पण तू प्रयोग केला ना, मग तूच सांग. आजोबा सुरुवातीत तर मी चालत आलो आणि एवढा भिजत नव्हतो. पण अचानक खूप वारं सुटलं आणि पाऊस जोराचा आणि तिरपा पडू लागला. मग मात्र मला स्वतःला वाचवता आलं नाही आजोबा. आता मी जाऊन त्या मित्राला सांगणार आहे की तो चुकीचं म्हणतोय. अरे तू
तुझा मित्र काही चुकीचं नाही म्हणत आहे, पण त्याने तुला अर्धी माहिती दिली. जर का सरळ पाऊस पडत असेल, सरळ पावसाचे थेंब आपल्यावर पडत असतील, तर अशा कंडिशन मध्ये जर का पाऊस एकाच वेगाने पडत असेल, सरळ पडत असेल आणि त्याला वाऱ्याचा साथ अजिबात नसेल, तर अशा पावसामध्ये आपण जर का चालत आलो किंवा धावत आलो, तर चालत आलो तो आपण थोडे कमी भिजू, धावत आलो तर आपल्या डोक्यावर कमी थेंब पडतील, पण धावत आलो तर तोच पाऊस आपल्यावर तिरपा पडेल. जर का वारं समोरून येत असेल, तो पावसाचे थेंब आपल्या अंगावर आदळतील, आणि जर का पाऊस मागून येत असेल तर तेच थेंब आपल्याला पुढे ढकलतील. पुढे ढकललं तर आपण धावून त्याच गतीने त्याच वेगाने आपल्याला वाचवू शकतो आणि लवकर पोहोचू शकतो. पण मागे ढकललं तर मग आता आपण काय करणार? पावसाचा थेंब आपल्याला पुढे जाऊन देणार नाही, मग तर आपण खूप भिजू ना. तर तुझा मित्र म्हणाला त्याच्याकरता काही आयडियल कंडिशन्स लागतात, आणि आपल्या व्यावहारिक प्रॅक्टिकल लाईफ मध्ये सगळ्या कंडिशन्स आयडियल नसतात. आपल्याला त्या आयडियल कंडिशन्स मधून जे आपल्या समोर घडतंय त्या दोघांचं सामंजस्य आपल्यालाच ठरवावं लागतं. आणि म्हणून पाऊस एका गतीने पडत असेल, त्याला वाऱ्याचा साथ नसेल आणि खूप जास्त जोरातही नसेल, तर आपण चालून आलो किंवा धावत आलो, तर धावत आल्यापेक्षाही चालत आलो तर कमी भिडणार. हे तुझ्या मित्राचं म्हणणं अगदी खरं आहे, अगदी बरोबर आहे. पण वारं असेल आणि ते वारं तुमच्या दिशेने असेल की तुमच्या समोरच्या दिशेने असेल, त्याप्रमाणे तुम्ही कमी किंवा जास्त भिजाल. तर असा होता हा प्रयोग आपल्या ज्ञानोबाचा. आणि ज्ञानोबा खुशही झाला, पण तो म्हणाला, आजोबा, ह्या पावसाविषयी माझ्या मनात खूप 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 प्रश्न आहे. आजोबा, हा पाऊस कधी कधी 4-5 दिवस अजिबात पडत नाही आणि मग खूप खूप उकाडा होतो, आणि कधी कधी पडला की पडतच राहतो. हो रे बेटा, तुला माहितीये का, आपल्या ह्या मुंबईत डोंबिवली, कल्याण, अंबरनाथ सगळीकडे 2005 साली तब्बल 24 तासात 944 मिलीमीटर, 944 म्हणजे 1000 मिलीमीटर पेक्षा थोडाच कमी, आणि म्हणजे आपण म्हणू शकतो की 40 इंच एवढा पाऊस पडला होता. त्या पावसामुळे सगळं मुंबई आणि ठाणे विस्कळीत झालं होतं. जीवन अगदी पार तुटून गेलं होतं. लोकल ट्रेन्स, बसेस, शाळा, कॉलेज, दुकानं सगळे बंद झाले होते. लोक आपल्या आपल्या घरामध्ये अडकलेले होते, आणि कमीत कमी 10-15 दिवस, 20 दिवस ते सगळं सावरायला लोकांचे गेले. आता लॉकडाऊन मध्ये आपण बघतो ना, आपण 4 महिने काढले आहेत, पण तेव्हाचे जे 15 दिवस आणि 26 जुलै 2005 चा जो पाऊस होता, म्हणजे आजपासून 15 वर्षापूर्वी, म्हणजे तुम्हा सगळ्यांचे तेव्हा जन्मही झाले नव्हते, त्या पावसाला आठवून आधी लोक हादरतात, घाबरतात. हे पावसाचं एक रौद्र रूप होतं. आणि दुसरं म्हणजे आत्ताही आपण बघतो की आपल्या डोंबिवलीत या मुंबईत खूप जास्त पाऊस अजून पडला नाही आहे, पण आसाममध्ये ब्रह्मपुत्र नदीमध्ये खूप पूर आला आहे, आणि तेच दक्षिणेकडे केरळामध्ये पण खूप पूर आला आहे. तर ही काय प्रकृतीची किमया आहे की एवढ्या मोठ्या भारतात काही क्षेत्रात खूप पाऊस पडतोय आणि काही क्षेत्रात अजिबात नाही. तर तू मला सांग, तुला माहित आहे का, भारतात किंवा या पृथ्वीवर सर्वात जास्त पाऊस पडणारी जागा कोणती? आजोबा, मी वाचलं होतं पुस्तकात. आजोबा, चेरापुंजी तर नाही ना? अरे, बऱ्याच वर्षी चेरापुंजीलाच आपण म्हणायचो की सगळ्यात जास्त पाऊस पडतो, पण आता चेरापुंजीहून 12 किलोमीटर लांब मायसन डॅम, MAWSYNRAM अशी एक जागा आहे. शिलाँग पेक्षा 65 किलोमीटर लांब आहे, आणि तिथला जो पाऊस आहे तो थोडासा का नसो पण चेरापुंजी पेक्षाही थोडा जास्त आहे, आणि तिथे सरासरी एका वर्षात
11,000 मिलीमीटर पाऊस पडतो. आणि 1985 साली तर तिथे पडलेला पाऊस किती होता माहितीये? तब्बल 26,000 मिलीमीटर. आता ह्या मिलीमीटरला सेंटीमीटर मध्ये आणि इंचेस मध्ये कन्वर्ट करायचं काम तुझं, हो की नाही? गणितात शिकवलंय ना तुम्हाला, करायला पाहिजे. आणि आपल्या भारतात सगळ्यात कमी पडणारा पाऊस कोणत्या जागेवर आहे? तर अशा 2 जागा रेकॉर्ड मध्ये आहेत. एक आहे राजस्थान मधलं जैसलमेर आणि दुसरा आहे लेह लडाख. म्हणजे एक अगदी नॉर्थ मध्ये आणि एक राजस्थान मध्ये. आणि पूर्ण पृथ्वीचं बघितलं तर अंटार्क्टिका मध्ये काही असा पण एरिया आहे जिथे कधी पाऊस पडलाच नाही. तर अशी ही प्रकृतीची किमया आहे. आणि त्या किमयासमोर आपल्याला नतमस्तक व्हावं लागतं, कारण ह्याच्यावर आपला कंट्रोल नाहीये. आपण पावसाला आपल्या मनाप्रमाणे पड, थांब, रेन रेन गो अवे और रेन रेन कम अगेन असं म्हणू शकत नाही. तर अशा या पावसाळ्याला आपण प्रणाम करतो, कारण हा पावसाळा आपल्याकरता आवश्यक आहे. त्यामुळेच आपल्या आसपास सगळीकडे हरियाली चारो ओर आपल्याला दिसते. त्यामुळेच आपल्याला फळं, भाज्या, अन्न आणि त्याप्रमाणेच आपला पाण्याचा वर्षभराचा कोटा पण पूर्ण होतो. आणि म्हणून पाऊस आपल्याकरता किती आवश्यक आहे हे आपण आज जाणून घेतलं. तुम्हा सगळ्यांना आता मी एक वर्षामापक यंत्र कसं बनवायचं त्याबद्दल काही स्लाइड्स दाखवणार आहे. आणि तुम्ही अवश्य बघा कसा वर्षामापक यंत्र बनवायचा आणि कसा त्याचा उपयोग करून घ्यायचा. 8 दिवसात किंवा 1 महिन्यात किंवा 3 महिन्यात तुम्ही राहता त्या भागात किती पाऊस पडला, ह्या वर्षामापक यंत्रामुळे तुम्हाला सरासरी अंदाज येईल आणि तुमचं कुतूहल पावसाबद्दल ते पण थोडस शांत होईल. आणि असेच आपल्याला खूप खूप प्रश्न विचारायचे आहे, खूप प्रश्नांचा विचार करायचा आहे आणि आपली ही विज्ञानाची वाटचाल पुढे 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 न्यायची आहे. धन्यवाद. थँक्यू. विज्ञान हा विषय असा आहे की त्याचं आपल्याला सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत त्याचा आपला संबंध येतो. आपण केवळ शाळेत शिकतो तेवढंच विज्ञान नसतं. आपल्याला रोजच्या ह्याच्यामध्ये आपल्याला विज्ञानाचा सामना करावा लागतो. पण तुम्ही जेव्हा पुस्तकातून अभ्यास करता मग तुम्हाला तो कंटाळवाणा होतो. पण तोच जर अभ्यास तुम्ही खेळण्यांच्या माध्यमातून शिकलात, त्या तत्वावर आधारित खेळणी जर तुम्ही तयार केली तर तुम्हाला तो विषय खूप आवडेल बरं का मुलांनो. तर आज आपण असाच एक व्हिडिओ बघणार आहोत की वैज्ञानिक खेळणं कसं तयार करायचं ते. चला तर पाहूया. आणि आज मी तुम्हाला घरच्या साहित्यातून बनवणारं एक खेळणं दाखवणार आहे. हे अशा पद्धतीने हे खेळणं काम करत असतं. अगदी सोपं खेळणं आहे. आपण घरातल्या साहित्यापासून हे खेळणं बनवू शकतो. आपल्या घरामध्ये स्ट्रॉ असतो, टूथपिक असते आणि एक सॅलोटेप देखील असतो. तर आपल्याला काय करायचं आहे, एक स्ट्रॉ घ्यायचा आहे. स्ट्रॉमध्ये 2 ठिकाणी मार्किंग करायची आहे. या ठिकाणी आणि या ठिकाणी अशी मार्किंग करायची आणि तिथे कट करून घ्यायचं. अशा पद्धतीने कट करायचं आणि त्याचा असा एक ट्रायंगल बनवायचा आणि हा ट्रायंगल या ठिकाणी सॅलोटेपनी जोडून टाकायचा. अशा पद्धतीने आपण जोडून टाकायचं. त्यानंतर एक टूथपिक घ्यायची आहे. आता माझ्याकडे या ठिकाणी टूथपिक नाही आहे, त्यामुळे मी एक जुन्या पेनची रिफिल घेतली तरी चालते. आणि मग ती या मधल्या भागातून या ठिकाणी एक टूथपिक घालून ती पूर्ण खालपर्यंत काढायची आहे आणि मग अशा पद्धतीचं खेळणं तयार होतं. मग आपण त्याला पाण्यामध्ये टाकायचं आणि फक्त असं गोल 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 फिरवायचं की छान असे वॉटर स्प्रिंकल तयार होतात. मुलं खूप एन्जॉय करतात. उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये पाण्याशी खेळायला मुलांना फार आवडतं. लहान मुलं हा व्हिडिओ फार एन्जॉय करतात. थँक्यू. नमस्कार बालमित्रांनो. मागच्या वेळेला
केंद्रोसारी बलाच्या तत्वावर आधारित आपण एक वॉटर स्प्रिंकलर बघितलं होतं. आठवतंय का तुम्हाला? बघा, 2 स्ट्रॉपासून आपण ते बनवलेलं होतं. मी दाखवते तुम्हाला कसं होतं ते. एक काचेचा ग्लास घेतलेला आणि अशा पद्धतीने आपण वॉटर स्प्रिंकलर तयार केलेलं होतं. आता ह्याच तत्वावर आधारित, केंद्रोसारी बलाच्या तत्वावर आधारित आपल्याला एक वॉटर पंप तयार करायचा आहे. त्यासाठी आपल्याला साहित्य काय लागणार आहे? आपल्याला लागणार आहे एक पाण्याची बाटली, की जी पाण्याने पूर्णतः भरलेली असेल, आणि एक रबराची नळी. आता या ठिकाणी माझ्याकडे रबराची नळी नाही आहे म्हणून मी साधी नळी घेतली आहे, पण तुम्ही रबराची नळी मिळाली तर रबराची नळी घ्या, कारण रबराची नळी गोल गोल फिरवणं सहज शक्य होतं. मग आता आपल्याला हा वॉटर पंप तयार करण्यासाठी काय करायचं आहे, तर पहिल्यांदा आपण ही पाण्याने भरलेली बाटली हातात घ्यायची आहे. त्याच्यात पूर्णतः पाणी भरलेलं आहे. त्यानंतर रबराची नळी जी असते ती ह्या पाण्याच्या बाटलीमध्ये पूर्णतः बुडवून घ्यायची आहे, खालपर्यंत बुडवून घ्यायची, आणि नळीच्या दुसऱ्या टोकातून तोंडाने पाणी ओढून घ्यायचं आहे. हे बघा, अशा ती पाणी ओढून घ्यायचं आणि मग नंतर असं गोल 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 फिरवायचं आहे की तुम्हाला वॉटर स्प्रिंकल तयार झालेलं दिसेल. आणि त्याच वेळेला तुम्हाला पाणी देखील बाटलीतलं कमी कमी होताना दिसत असेल. बघा, बाटलीतलं पाणी हळूहळू कमी होतं. जसं जसं तुम्ही फिरवाल तसं तसं बाटलीतलं पाणी कमी होणार आहे. अशा पद्धतीने हा वॉटर स्प्रिंकलर काम करत असतो. केंद्रोसारी बलाच्या आधारावर काम करणारा असा हा वॉटर स्प्रिंकलर किंवा वॉटर पंप आज आपण तयार केलेला आहे. सगळ्यांनी हा वॉटर पंप तयार करा आणि पाण्याच्या फवाऱ्यांची मजा लुटा. थँक्यू. मग आवडला की नाही व्हिडिओ? मग अशीच खेळणी तुम्ही स्वतः तयार करण्याचा प्रयत्न करा आणि आम्हाला त्याचे व्हिडिओ पाठवा. आणि तुम्हाला हे पण सांगितलं की तुमच्याकडे काही कला असेल तर ती या ठिकाणी तुम्ही सादर करू शकता. मग आज आपल्याला आपली एक छोटी मैत्रीण राधा हर्डीकर ही आपल्या गोड आवाजात एक गाणं सादर करणार आहे. देशभक्तीपर आहे ते. शतकातुनी स्वर निनादती. ऐकूया तर हे गीत राधाचं. नमस्कार, मी राधा हर्डीकर. आज मी तुमच्या समोर एक देशभक्तीपर गीत म्हणून दाखवणार आहे. शतकातुनी द्राष्ट्यांचे स्वर निनादती, शतकातुनी द्राष्ट्यांचे स्वर निनादती. अग्रेसर हिंदू राष्ट्र हिंदू संस्कृती, अग्रेसर हिंदू राष्ट्र हिंदू संस्कृती असे स्वर निनादती. इतिहासाज्ञात असे शौर्य येथले, इतिहासाज्ञात असे शौर्य येथले. यज्ञाग्नी सर्वप्रथम येथ चेतले, यज्ञाग्नी सर्वप्रथम येथ चेतले. देशास प्रथम दिल्या इथून आहुती, इथून आहुती. अग्रेसर हिंदू राष्ट्र हिंदू संस्कृती असे स्वर निनादती. परदासे होते जधी राष्ट्र घेरले, संतांनी सद्विचार येथ पेरले. स्वत्वाची ठेवली ज्योत जागती, ज्योत जागती. अग्रेसर हिंदू राष्ट्र हिंदू संस्कृती असे स्वर निनादती. स्वातंत्र्यास्तव किती का अथक झुंजले, अथक झुंजले. फाशीचे दोर कुणी हसत चुंबिले, हसत चुंबिले. रक्ताला चेतविती प्रखर त्या स्मृती, प्रखर त्या स्मृती. अग्रेसर हिंदू राष्ट्र हिंदू संस्कृती असे स्वर निनादती. वाढतसे ज्ञान इथे खडक फोडुनी, वाढत
साकळल्या रूढींचे बंध तोडुनी, साकळल्या रूढींचे बंध तोडुनी, प्रतिभेला नित्य नव्या लागती मिती, लागती मिती. अग्रेसर हिंदू राष्ट्र हिंदू संस्कृती असे स्वर निनादती. ध्यासांचे ज्वालाबन आज उसळू दे, आज उसळू दे. कर्तृत्वातून नवे स्वप्न उमलू दे, स्वप्न उमलू दे. संग रहे आम्ही अभित सारथी, अभित सारथी. अग्रेसर हिंदू राष्ट्र हिंदू संस्कृती असे स्वर निनादती. खूप छान राधा. मुलांना तुम्हाला आवडलं की नाही राधाचं गीत? मला तर खूप आवडलं बरं का. आणि आता आपली वेळ कशाची झाली आहे? कथा ऐकण्याची. ऐकूया आपण गोष्ट. मुलांनो, आपल्या घरामध्ये आपण बघतो की बऱ्याच वेळेला आपले आईवडील आपल्यासाठी खेळणी घेऊन येतात, कपडे घेऊन येतात, छान छान वस्तू आणतात. वास्तविक त्याची गरजसुद्धा नसते. पहिल्या वस्तू ह्या चांगल्या असतातच, पण तरीसुद्धा ते आपल्याला घेऊन येतात. म्हणजे आपण पहिल्या वस्तूंचा योग्य तऱ्हेने उपयोगसुद्धा करत नाही. अशीच एक गोष्ट आज आपण बघणार आहोत आणि त्या गोष्टीचं नाव आहे उपयोग. भगवान बुद्धांचं नाव तुम्ही सर्वांनी ऐकलं असेलच. तर त्या भगवान बुद्धांचा एक अनुयायी होता. अनुयायी याचा अर्थ शिष्य, त्यांचा स्टुडंट, विद्यार्थी. तर तो भगवान बुद्धांना म्हणाला, प्रभू, माझे कपडे फार जीर्ण झाले आहेत, कृपया आम्हाला दुसरे कपडे द्यावेत. गौतम बुद्धांनी त्यांच्या कपड्याकडे पाहिलं आणि बघितलं तर खरोखरच त्याचे कपडे जीर्ण झाले होते आणि फाटलेसुद्धा होते. मग गौतम बुद्धांनी त्या अनुयायाला दुसरे कपडे दिले. काही दिवसांनी गौतम बुद्ध पुन्हा त्या अनुयायाला भेटले. अनुयायाला विचारलं, तुला हे कपडे व्यवस्थित होतात ना? अनुयायी म्हणाला, होय प्रभू, मला अगदी व्यवस्थित होतात आणि मी आनंदितसुद्धा आहे. गौतम बुद्ध म्हणाले, वा, छान छान. मग आता मला तू काही प्रश्नांची उत्तरं दे बरं. तुला मी नवीन हे कपडे दिलेत, मग तू आधीच्या कपड्यांचं काय केलंस? ते जे जुने कपडे होते त्याचं काय केलंस तू? अनुयायी म्हणाला, त्याचा उपयोग मी झोपण्याचं अंथरूण वगैरे तयार करण्यासाठी, अंथरूण म्हणून त्याचा वापर करतो. गौतम बुद्ध म्हणाले, पण झोपण्याच्या जुन्या कपड्यांचं मग तू काय केलंस? अनुयायी म्हणाला, ते झोपण्याचे जुने कपडे होते की नाही, त्याचे मी खिडक्यांना पडदे केले. पुन्हा गौतम बुद्धाने विचारलं, पण मग जे जुने पडदे होते त्याचं तू काय केलंस? अनुयायी म्हणाला, का त्या पडद्यांचे मी 4 तुकडे केले आणि त्या तुकड्यांचा उपयोग मी स्वयंपाकघरामध्ये गरम भांडी उचलण्यासाठी करतो. बुद्धांनी पुन्हा त्याला प्रश्न विचारले, मग ती गरम भांडी उचलण्यासाठी जे जुने कपडे तू वापरत होतास त्याचं काय केलंस? अनुयायी म्हणाला, त्या फडक्यांचा उपयोग मी फरशी पुसण्यासाठी करतो. पुन्हा गौतम बुद्धांनी त्याला प्रश्न विचारला, मग फरशी पुसण्याच्या जुन्या कपड्यांचं काय केलंस? अनुयायी म्हणाला, प्रभू, फरशी पुसण्याचे फडके जे होते ना ते फारच खराब झाले होते, जीर्ण झाले होते आणि त्याचे धागे पण निघत होते. म्हणून मग मी ते धागे सगळे वेगळे केले, त्याच्या वाती बनवल्या आणि आता त्या वाती मी दिव्यांसाठी वापरतो. मुलांनो, हे ऐकून भगवान बुद्ध एकदम प्रसन्न झाले. का बरं प्रसन्न झाले? तर त्यांना त्यांचा पुरेपूर अनुभव आला की आपला अनुयायी हा वस्तूंची नासाडी करत नाही आहे, त्याचा योग्य तो वापर करतो आहे, पुरेपूर वापर करतो आहे आणि म्हणून ते अगदी संतुष्ट झाले. मुलांनो,
आपणसुद्धा आपल्याला ज्या वस्तू घरामध्ये आणल्या जातात त्याचा उपयोग आपण हा पुरेपूर करायचा असतो. उदाहरणार्थ बऱ्याच वेळेला आपण वह्यांची पानं फाडतो किंवा कपडे जरा थोडे वापरले, खराब झाले की टाकून देतो. पण असं न करता ते पूर्ण वापरायचे असतात. वह्यांची पानं न फाडता ती वापरायची असतात किंवा त्या कोऱ्या पानांचा उपयोग आपण दुसऱ्या कामासाठी करून घ्यायचा असतो. ह्याच्या मागचं कारण असं की या वस्तू तयार करण्यासाठी आपण पर्यावरणाचा वापर करत असतो. निसर्गाच्या जे नैसर्गिक साधनं असतात त्यांचा वापर करत असतो. मग ते नुकसान त्या ठिकाणी होतं, पर्यावरणाचं आपण नुकसान करत असतो. मग हे टाळण्यासाठी आपण आपल्याकडे असणाऱ्या वस्तू या संयमाने, विवेकाने आणि त्याचा पुरेपूर वापर आपण करायचा. कशी वाटली गोष्ट तुम्हाला? मागच्या आठवड्यात तुम्हाला एक टास्क दिला होता. लोकमान्य टिळकांच्या जीवनावर 10 प्रश्नांची प्रश्नावली तयार करणं. मग केली की नाही? मग आता आज आपल्याला एक नंदनदादा त्यांनी स्वतः केलेली टिळकांवरील कविता सादर करणार आहे. ऐकूया त्याच्याच आवाजात त्याची कविता. नमस्कार, मी नंदन कारले, इयत्ता 9वी. टिळक पुण्यतिथीनिमित्त मी स्वतः केलेली कविता आपल्यापुढे सादर करत आहे. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच, अशी ज्यांनी केली गर्जना, त्या लोकमान्य टिळकांना देतो मी मानवंदना. 23 जुलैला चिखलगावात उमलले जणू कमळ. बाळच्या रूपाने मिळाले देशाला नवे बळ. आधी तालीम मग अभ्यास दिला तरुणांना संदेश. न्यू इंग्लिश स्कूल आणि फर्ग्युसन कॉलेजची स्थापना करून पूर्ण केला आपला उद्देश. सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय म्हणत केला इंग्रजांवर वार. केसरी व मराठा ठरले इंग्रजविरोधी हत्यार. लोकमान्यांचा आवेश बघून इंग्रजी सत्ता घाबरली. टिळकांची रवानगी त्यांनी मंडाले तुरुंगात केली. पण तरीही टिळकांनी हार नाही मानली. गीता, रहस्य, ओरायन या ग्रंथांची निर्मिती केली. तुरुंगातून सुटल्यावरही ते स्वस्थ नाही बसले. होम रूल लीगचे झंझावाती दौरे काढले. शिवजयंती व गणेशोत्सवाद्वारे लोक एकत्र आणले. प्रखर देशभक्ती, बाणेदारपणा त्यांच्या अंगात होता. त्यांचा कणखरपणा व करारीपणा इंग्रजांची पाठ सोडत नव्हता. स्वराज्यासाठी अविरत झटणारे टिळक 1 ऑगस्टला देवाघरी गेले. पण भारताच्या इतिहासात मात्र ते अजरामर झाले. आजच्या 100व्या स्मृतिदिनी जोडूनी हात, सर्वजण मिळून करू त्यांना कुर्निसात. धन्यवाद. आजचा आपला टास्क 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाची माहिती किंवा कविता सादर करायची आहे. त्याचा 2 मिनिटाचा ऑडिओ किंवा व्हिडिओ आम्हाला पाठवा. मिनलताईंचा जो मोबाईल नंबर आहे ना त्यावर पाठवायची बरं का. आणि आता वेळ झाली शांती मंत्राची. आपण त्याचा अर्थही समजून घेऊया आणि त्यानंतर आपला कार्यक्रम संपन्न होईल. सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ॐ शान्ति शान्ति शान्तिः.